बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहे। पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता विरोधक करू लागले आहेत। त्यातच आता शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली। इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी देशमुख यांना टॉर्चर करून मारलं असा आरोप पुन्हा एकदा केलाय। 56 व्रण पोस्टमार्टममध्ये त्यांच्या अंगावर आहेत। त्यांचा असा काय गुन्हा होता म्हणून त्यांचा इतका छळ करून त्यांना मारलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। फक्त पोलीस तक्रार झाली होती का की मी सांगितलेला गुन्ह्याचा क्रम सत्य आहे? या संदर्भातही आज झालेल्या पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा सीडीआर काढायला काय लागतंय? बरं, जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय? सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही? मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला। जी इलेक्शनमध्ये आमचा सीडीआर काढत होतात सत्तेच्या जोर, आता काढा ना आरोपीचा सीडीआर। ही जी आरोपी आहे त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये सीडीआर काढायला परफेक्ट आहे। मग सीडीआर काढा ना यांचे सीडीआर काढा। कुणाकुणाला किती किती बोलणं होतंय, दिवसात एक एक माणूस 3-3 घंटे कुणाकुणाला बोलला जात आहे, काढा। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना संरक्षण द्या अशी मागणी सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जिल्ह्यात स्फोटक वातावरण आहे। बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानं खासदार बजरंग सोनवणे यांना स्कॉटिंग गाडी आणि संरक्षण द्यावं, एस्कॉट करणारी गाडी आणि संरक्षण द्यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षकांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे। बीड जिल्ह्यात खासदार असतील सुरक्षित नाहीत असं म्हणता येणार नाही, परंतु गेली या हत्येच्या दिवसापासून जी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे त्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस काही होऊ शकतं या जिल्ह्यात। त्यामुळं अशी पब्लिकमध्ये आम पब्लिकमध्ये चर्चा पण आहे। त्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी एसपीच्या अखत्यारीतलं जो संरक्षण असतं ते त्यांना दिलं गेलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी।